शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत आहे. आजचा विषय आहे कापूस आणि कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी आणि बोंडसड याविषयी आपण आता माहिती घेणार आहोत. ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथील शास्त्रज्ञ श्री विश्लेष नगराळे आणि दीपक नगराळे इथे आलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. सर नमस्कार. नमस्कार. आता आपण पहिल्यांदा विषय असा आहे की गुलाबी बोंडअळी. गुलाबी बोंडअळी ह्या 2-4 वर्षापासून अतिशय त्रासदायक ठरते की ज्याच्यामुळे उत्पन्नामध्ये खूप मोठी घट दिसून येते. तर या गुलाबी बोंडअळीची पार्श्वभूमी किंवा सद्यस्थितीविषयी आपल्याला काय माहिती देता येईल? शेतकरी बंधूंनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2002 मध्ये बीटी कापसाची लागवडीसाठी सुरुवात झालेली आहे. ही जी बीटी कापूस आहे हा मुख्यतः अमेरिकन बोंडअळीसाठी आपण त्याला अनुमोदन देण्यात आलं होतं. पण सोबतच हा जो बीटी कापूस आहे हा ठिपक्याची बोंडअळी तसेच गुलाबी बोंडअळी आणि इतर पतंगवर्गीय किडे आहेत यांचंसुद्धा याच्यापासून संरक्षण मिळत होतं. पण 2009 सालामध्ये गुजरात राज्यामध्ये गुलाबी बोंडअळीने प्रतिकारशक्ती निर्माण केल्याचं आढळून आलेलं आहे. याच्यामध्ये एक जनुक होतं. सोबतच 2014 मध्ये द्विजनुकीय जी बीटी होती त्याचे प्रती सुद्धा आढळून आलेला आहे. आणि 2015 मध्ये गुजरात राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव हा दिसून आलेला आहे. 2017 मध्ये महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश आणि जे दक्षिणेकडील राज्य आहेत जसं कर्नाटका, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या ठिकाणी सुद्धा गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून आलेला आहे. 2017 मध्ये मोठ्या प्रमाणावर आपण एक जागरूकता अभियान राबवलं गेलेलं होतं. याच्यामध्ये शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून केंद्रीय कापूस संशोधन संस्था, कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, त्याच्यानंतर मग तुमचं NGOज आहेत त्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. आणि 2018 मध्ये आणि 2019 मध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव थोडासा कमी झालेला होता. पण यावर्षी थोडासा ऑक्टोबरपर्यंत तर नव्हता, पण ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसायला लागत आहे. तर याचं असं आहे की यावर्षी पावसाची सुरुवात वेळेवर झाली, पण त्याच्यानंतर जे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये या 2 महिन्यामध्ये लगातार पाऊस सुरू झाला आणि काही ठिकाणी झाडाची वाढ जी आहे ती थोडीशी जास्त झाली आणि शेतकऱ्यांना पाऊस असल्यामुळे शेतामध्ये ज्या उपाययोजना करायला पाहिजे त्या करता आल्या नाही. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला सर आपण एक आता इथे आपण बघूया. मी तुम्हाला थोडंसं मत आहे की गुलाबी बोंडअळीची लक्षणं काय आणि गुलाबी बोंडअळी ओळखायची कशी, म्हणजे सुरुवातीला इथून आपण करू की शेतकऱ्यांनी ओळखायचं कसं की गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. याच्यामध्ये आपण सांगितलं आहे की आपल्याला गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव हा असा सहसा दिसत नाही. पण आपण समजा कामगंध सापळे लावले एकरी 2 प्रमाणे किंवा मग तुमचं फूल जे आहे ते एक गुलाबाच्या कळीसारखं दिसेल तर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला ह्या 2 लक्षणावरून ओळखायला येते. आणि जेव्हा बोंडामध्ये जेव्हा प्रादुर्भाव सुरू होतो त्यावेळेस आपल्याला समजा बोंडामध्ये बाहेरून 1 ते 2 मिलीमीटर व्यासाचं छिद्र दिसेल. ते फोडून बघितलं तर त्याच्यामध्ये जिवंत अळी दिसेल, ती गुलाबी कलरची असेल. आणि समजा फेरोमेन ट्राप्समध्ये आपल्याला नर पतंग अडकलेले दिसतील तर अशा किंवा मग आपला जो जेव्हा कापूस फुटला असतो त्याच्यामध्ये असे किडक बोंड असतात. तर अशा या लक्षणानुसार आपल्याला गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव ओळखता येतो. आता हे ओळख आपण घेतली. सद्य परिस्थिती जी आहे या महिन्यामध्ये ज्यांचं ओलताखालील क्षेत्र आहे ते बरेच लोक ओलीत करून आपल्या पिकाची कालावधी जास्ती कालावधीपर्यंत पीक घेतात. तर या पावसाळ्याच्या हंगामामध्ये यावर्षी आपण सांगितलं की प्रादुर्भाव आता दिसतोय यावर्षी जास्ती. पण ओलताखालील क्षेत्र ज्यांचं आहे हे पुढील कालावधीसाठी जे आता बोंड लागणार आहेत
तिथे सुद्धा त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो का, आणि होत असेल तर कोणची औषध उपाययोजना त्यांनी करावी? नाही, तसं आपण सांगितलं आहे की कापसाची जी लागवड आहे किंवा पेरणी आहे ती साधारणतः जून महिन्यामध्ये करायला पाहिजे आणि त्याची उलंगवाडी किंवा मग त्याला पिकाचं जे टर्मिनेशन म्हणतो आपण हे डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये करायला पाहिजे. तर काही शेतकऱ्यांना सुरुवातीचा जो पहिली किंवा दुसरी वेचणी करता आली नाही आणि ज्या ठिकाणी ओलिताची सोय आहे अशा ठिकाणी शेतकरी हे थोडंसं वाढवण्याची शक्यता आहे. तर अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी उपाययोजना करायची गरज आहे. तर या उपाययोजनामध्ये आपल्याला एकतर कामगंध सापळे लावावे लागतील. तुमच्या शेतामध्ये किडीचा प्रादुर्भाव आहे की नाही आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला कमीत कमी 2 कामगंध सापळे प्रति एकरी. समजा या कामगंध सापळ्यामध्ये लगातार 3 दिवसांमिळून 24 पतंग नर पतंग समजा अडकले असतील किंवा मग समजा तुम्ही बोंड उघडून बघितले किंवा फोडून बघितले तर 20 पैकी 2 बोंड जरी तुम्हाला प्रादुर्भावग्रस्त दिसतील तर अशा वेळेस आपल्याला उपाययोजना करायची आहे. आणि या उपाययोजनासाठी सध्या आपण एकतर मास ट्रॅपिंगसाठी कामगंध सापळ्याचा उपयोग करतो, ज्याला आपण 8 प्रति एकरी लावता येईल. समजा उपलब्ध नसतील तर आपल्याकडे काही कीटकनाशकाची शिफारस केलेली आहे. त्याच्यामध्ये या सध्याच्या स्टेजमध्ये आपल्याला एकतर सायपरमेथ्रिन, फेल्मररेट, लॅम्बडासायरथिन किंवा क्विनालपास, क्लोरिपायरिपास आणि इमामेक्टिन बेंझोएट, प्रोफेनोफास या कोणत्याही कीटकनाशकाची 1 ते 2 वेळा आपल्याला 10 ते 15 दिवसाच्या अंतराने फवारणी केली तर आपल्याला याच्यावर नियंत्रण करणे शक्य आहे. पण ज्या बोंडामध्ये जिवंत बोंड अळी आहे त्याच्यामध्ये आपण समजा बाहेरून किती कीटकनाशक जरी वापरले तरी त्याच्यावर नियंत्रण मिळणार नाही. पण येणारा जो फुलोरा किंवा याच्यामध्ये बोंड लागतील त्या बोंडाला आपण प्रादुर्भावग्रस्त किंवा प्रादुर्भाव विरहित ठेवण्याचा आपण प्रयत्न करू. आणि शेतकऱ्यांना अशी माझी विनंती आहे की त्यांनी फरदड घेऊ नये आणि जे पीक आहे ज्याच्या आता सध्याचा 1-2 वेचण्या झालेल्या आहेत आणि आणखी 1-2 वेचण्या होतील तर साधारणतः तुम्ही जे पीक आहे ते डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये संपुष्टात आणा आणि जे काही किडलेले बोंड असतील किंवा मग धसकाटा असतील हे कृपया त्याचा नायनाट करा. आणि येणारं जे तुमचा समजा तुमच्याकडे ओलिताची सोय असेल अशा ठिकाणी तुम्ही दुसरं एक रब्बी पीक चना किंवा हरभरा घेऊ शकता आणि नंतर पुढच्या हंगामामध्ये परत मग तुम्ही जून महिन्यामध्ये लागवड करा. तर अशा रीतीने आपण समजा उपाययोजना केल्या तर याच्यावर नियंत्रण करणे शक्य आहे. अन्यथा समजा आपण उपाययोजना केल्या नाही तर आणखी पिढ्या वाढत राहतील आणि आपल्याला आणखी या हंगामासोबतच पुढच्या हंगामामध्ये सुद्धा आपल्याला त्याच्यापासून नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. नक्कीच. तर आपण हे बघितलं की काळजी जर योग्य घेतली तर या किडीवर नियंत्रण आपण मिळवू शकतो. येस. तर आता कापूस निघतोय, हा कापूस निघणारा कापूस शेतकरी आपल्या घरी स्टोअर करून ठेवतो. ह्याच्यानंतर हा कापूस जिनिंगमध्ये जातो किंवा विकल्यानंतर त्या व्यापाऱ्याच्या गोडाऊनमध्ये जातो. तर ही कीड आपण म्हटलं की ह्या बोंडामध्ये किंवा त्या कापसामध्ये असते, ही कशी आटोक्यात आणता येईल? आपल्याला माहीत आहे की ही जी गुलाबी बोंडअळी आहे साधारणतः जी बिया असतात किंवा सरकी म्हणतो आपण त्याच्यावरच आपली उपजीविका करते. आणि आपण एकतर ते हिरव्या बोंडामध्ये जे विकसित किंवा विकसनशील बोंड असतात त्याच्यावर आपली उपजीविका करते. आणि जेव्हा बोंड जेव्हा फुटतात त्यावेळेस ती सरकी आपण जेव्हा म्हणजे कापूस वेचतो त्यावेळेस आपण काही ठिकाणी घरी साठवतो किंवा मग काही मार्केटमध्ये ठेवतो किंवा मग सूतगिरणीमध्ये ठेवतो. तर अशा ठिकाणी घरी खूप काही करणं शक्य नाही. पण सूतगिरणीमध्ये किंवा ज्या मार्केट यार्ड आहे त्याच्यामध्ये आपल्याला गुलाबी बोंडअळीचे जे कामगंध सापळे आहेत ते आपल्याला लावून त्याच्यावर जे निघणारे पतंग असतात तेच आपल्याला नायनाट करता येईल. आणि अशा रीतीने समजा आपण केलं एक सामूहिक पातळीवर समजा आपण काम केलं तर या बोंडअळीपासून आपल्याला म्हणजे नियंत्रण मिळवणं शक्य आहे. तर हे सामूहिक पातळीवर आपण करूच शकतो. शेतकऱ्याच्या दृष्टीने जर विचार केला तर ह्याचे जे कोष किंवा हे जे आहेत हेचा जमिनीमध्ये किती कालावधीपर्यंत जिवंत राहू शकतात किंवा त्यांनी पूर्वमशागत केव्हा करायला पाहिजे की जेणेकरून जमिनीमध्ये असलेले कोषसुद्धा नष्ट होतील? साधारणतः याचे जे अळ्या असतात गुलाबी बोंडअळीच्या अळ्या ह्या बियामध्ये लपून बसतात आणि समजा त्यांच्यासाठी खाद्यपुरवठा म्हणजे आपल्याला माहीत आहे की गुलाबी बोंडअळीचं कापूस हे एकमेव खाद्य आहे.
समजा कापूस आपल्या शेतामध्ये असेल तर ते कुठेही जाणार नाही, आणि कापूस नसेल तर ती बोंडामध्ये लपून बसते, सुप्तावस्थेमध्ये 5-5, 6-6 महिने राहते, आणि ज्यावेळेस कापूस आपल्या शेतामध्ये लागतो त्यावेळेस ते बाहेर पडतात. जे अड्या असतात त्याचं कोश बनते, कोशनंतर पतंग येतात, आणि पतंग जेव्हा मग आपल्या शेतामध्ये जेव्हा पात्या, फुले किंवा बोंड असतात त्यावेळेस त्याच्यावर अंडी घालतात, आणि मग अंड्यातून निघालेली जी अळी असते ती फुलामध्ये किंवा बोंडामध्ये जाऊन नंतर मग आपली उपजीविका करतं. आणि साधारणतः याचं जे जीवनचक्र आहे साधारणतः 35 दिवसाचं आहे, आणि ह्या 35 दिवसामध्ये हे मोठ्या प्रमाणावर म्हणजे जी अळी असती ती मोठ्या प्रमाणावर नुकसान करत असते. तर आपण उपाययोजना म्हणून एकतर मास ट्रॅपिंग करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर मग गुलाबी बोंडअळीची जी अळी असते ती सुद्धा मारण्यासाठी आपल्याला खूप जास्त पर्याय नाही, पण तरी आपण इन्सेक्टिसाइड जे शिफारिश केलेले आहेत त्याचा उपयोग करू शकतो आपण, जेणेकरून जी अंडी घातलेली असते झाडावर ती आपल्याला नियंत्रणात आणता येते. निश्चितच सर. तसंच आता दुसरा महत्त्वाचा विषय आहे बोंडसड. आता या 2-5 वर्षात बोंडसडीमुळे अतिशय मोठ्या प्रमाणावर कापसात पिकाचं नुकसान होत आहे. ही बोंडसड होण्यामागची कारणं काय आहेत आणि किती प्रकारची बोंडसड कापसावर येते? शेतकरी बंधूंनो, मागील 2 ते 3 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या प्रमुख कापूस उत्पादक पट्ट्यात विकसित होणाऱ्या हिरव्या बोंडात आंतरिक बोंड सडण्याचा प्रकार आपल्याला आढळून आलेला आहे. तर हा जो प्रकार आहे यामध्ये काही बोंडावर आपल्याला रसशोषणा किडीचा प्रादुर्भाव दिसला, काही याच्यामध्ये ढेकणाचा सुद्धा प्रादुर्भाव दिसला, पण काही बोंडे बाहेरून निरोगी दिसत होती तरी त्याच्यामध्ये बोंड सडण्याचा आपल्याला प्रकार आढळलेला आहे. तर असे जे बोंडे आहेत तर ही बोंडे आंतरिक बोंडसड या रोगाने ग्रस्त झालेले आपल्याला आढळली. तर ही हिरवी बोंडे जेव्हा आपण फोडून बघितली तर त्याच्या आतमध्ये जे रुई आहे ती पिवळसर लाल होऊन तसेच बियासुद्धा सडल्याचे आपल्याला आढळले. जेव्हा तसेच 1 ते 2 कप्पे जे असतात आपल्या बोंडाचे त्यामध्ये सुद्धा एक प्रादुर्भाव आढळला, तर काही प्रमाणात संपूर्ण बोंड सडल्याचे सुद्धा आढळले. तसेच या हिरव्या बोंडामध्ये कुठलीही अळी किंवा कुठलाही कीटक आढळून आलेला नाही. त्याच्यामुळे काय झालं की एक संभ्रम निर्माण झाला शेतकऱ्यांमध्ये, आणि काही अफवासुद्धा पसरल्या की हा कुठला प्रकार आहे. कारण की मागील काही वर्षामध्ये संकरित बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणात आढळून आलेला आहे. तर ह्या समस्येचा निराकरण करण्यासाठी केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांच्यातर्फे शासनाचा चमू तयार करून ह्या प्रादुर्भावग्रस्त भागांचा दौरा केला आणि अभ्यासाअंती त्यांनी काही निष्कर्ष काढले. तर याच्यामध्ये त्यांना प्रामुख्याने 2 प्रकारचे बोंड सडण्याचे प्रकार आढळून आले. याच्यामध्ये एक बाह्य बोंडसड म्हणजे बोंडाच्या बाहेरून झालेला संसर्ग, आणि आंतरिक बोंडसड जो आपल्याला सध्या जास्त दिसून येत आहे. तर याची जी कारणे आहेत प्रामुख्याने ते आहे की ह्या मागच्या 2-3 वर्षामध्ये सतत होणारा जो पाऊस आहे प्रमुख म्हणजे पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये, त्यावेळेस सततचा पाऊस, शेतात साचलेले पाणी, नंतर वादळी हवामान यामुळे, तसेच रस शोषणारी किडी आणि काही ढेकूण यांचासुद्धा काही प्रादुर्भाव यामुळे हा रोग वाढलेला आहे. तर आमच्या शास्त्रज्ञांच्या चमूने अभ्यास जे समस्याग्रस्त जे काही शेतं होती मागच्या 1-2 वर्षामध्ये आमच्या अभ्यासाअंती त्यामधून आणि प्रयोगशाळेतील चाचण्यामधून आम्ही काही निष्कर्ष काढले, आणि यामधून आंतरिक बोंड सडण्याचा जो प्रकार होता त्याच्या उपाययोजना विविध सर आपण आता एक काम करूया, उपाययोजना आपण बघूया अल्पशा विश्रांतीनंतर. अल्पविश्रांतीनंतर आपलं सहर्ष स्वागत आहे. आपला विषय आंतरिक बोंडसडवर सुरू होता आणि त्यावर आता आपण बघणार आहोत उपाययोजना आपल्याला काय करता येऊ शकतात सर. ओके, उपाययोजनेच्या अगोदर मी थोडंसं आंतरिक बोंड सडण्याचे जे कारक घटक आहेत म्हणजे रोगकारक जे घटक आहेत ते थोडंसं मी संक्षिप्तमध्ये सांगतो. आंतरिक बोंड सडण्यामध्ये प्रामुख्याने संधिसाधू आणि कमी प्राणवायू जगणारे जे जीवाणू आहेत त्याच्यामध्ये एंटरोबॅक्टेरियसी नावाचे एक कुटुंब आहे जीवाणूचं. त्यामध्ये पॅन्टोया आणि एक आंतरवनस्पती बुरशी निग्रोस्पोरा ओरायझे म्हणतात त्याला शास्त्रीय भाषेमध्ये, ते ह्या प्रामुख्याने कारणीभूत आहे. तर हे जे
याच्यामुळे काय होतं की ते बोंडाच्या आतमध्ये कळ्याच्या आणि कळ्याच्या आणि कोवळे जे बोंड असते त्या अवस्थेमध्ये ती आतमध्ये प्रवेश करते आणि हळूहळू आतमध्ये विकसित होऊन बी आणि जे आपले कापसाचे जे धागे आहेत त्याला ती खराब करते, सडवते. तर याच्यामध्ये प्रामुख्याने जे वातावरण आहे म्हणजे वादळी हवामान आहे, रिमझिम पाऊस आहे विशेष करून, तर आणि शेतात साचलेले पाणी, तसेच रस शोषणारे जे किडी आहेत काही, त्यासुद्धा याला वाहून नेण्यासाठी कारणीभूत आहेत. तर ह्या प्रकारचा जो हिरव्या बोंड सडण्याचा जो प्रकार आहे तो आपल्या भागात जास्त आढळून येत आहे. तर यासाठी हे जे घटक आहेत ते कारणीभूत आहेत. आणि म्हणजे आता आपण म्हटलं की आतापर्यंत असा समज होता की हे फक्त बुरशीनेच होत आहे का काय बा, पण आपण म्हणताय की त्याच्यात बॅक्टेरिया सुद्धा आहे. बॅक्टेरिया आहे, कारण की हा जो रोग आहे तो आपल्या भारतामध्येच नाही तर अमेरिका, चायना, जॉर्जिया, पाकिस्तान इथे सुद्धा आढळून आलेला आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये मागच्या 2-3 वर्षामध्ये जो पावसाचे जे प्रकार जो वाढलेला आहे, अति पाऊस झालेला आहे, तर त्यामुळे आपल्या भागात हा वाढलेला आहे रोग. तर ह्या रोगाचे नियंत्रणाचे उपाय वेळोवेळी शेतकऱ्यांना विविध प्रसार माध्यमे आणि जे कृषी कपाशीचं जे आठवडी आमचा सल्ला असतो त्याद्वारे सुद्धा आम्ही वेळोवेळी पोहोचवलेले आहे. तर साधारण याच्यामुळे किती टक्के नुकसान होऊ शकतं या आंतरिक बोंडसडीमुळे? आंतरिक बोंडसडण्यामुळे साधारणतः 10 ते 80% आपल्याला नुकसान होऊ शकते. आणि महाराष्ट्राचे प्रमुख कापूस उत्पादक जे पट्टा आहे, विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जे आपला कापूस उत्पादक पट्टा आहे त्याच्यामध्ये हा आपल्याला आंतरिक बोंडसडण्याचा प्रकार आढळून आलेला आहे. तसेच बाह्य बोंडसड जो आहे जो प्रमुखतेने बुरशीने होतो, तर त्यामध्ये बरेचशा बुरशी आहेत, रोगकारक बुरशी आहेत, तर त्यासुद्धा आपल्याला आढळून आलेल्या आहेत. तर हा प्रकार शेतकऱ्यांना बऱ्यापैकी माहीत आहे की हा बुरशीनं होतं, पण हा आंतरिक बोंडसड जो आहे हा नवीन प्रकार आहे आणि त्याच्या उपाययोजना आपण वेळोवेळी देतो. आपण आत्ता काही सांगू शकू का उपाययोजना? हां, उपाययोजनामध्ये जो आंतरिक बोंडसड आहे तर हा जो आहे हा प्रमुखतेने जो जीवाणू आहे त्याने होतो. आणि दुसरा जो आहे आंतर वनस्पती बुरशी म्हणजे अँटीफाईट, म्हणजे वनस्पतीच्या आतमध्येच राहून ती बुरशी त्या बोंडाला हे करते. तर आंतरिक जी बुरशी आहे ती आपल्या भागामध्ये नाही आहे, पण जीवाणूचा प्रकार आपल्या भागात जास्त आहे. तर याच्यासाठी आपल्याला काही उपाययोजना आहे, ज्या खबरदारीच्या उपाययोजना आपण घेऊ शकतो. कारण खबरदारी जर घेतली तर समोरचा जो प्रकार आहे सडण्याचा तर तो वाढणार नाही. तर त्यामध्ये काही उपाययोजना आपण करू शकतो, जसे की कपाशीमध्ये जे नत्रयुक्त जे खते आहेत त्याचा आपण अतिवापर टाळावा. नंतर जे संख्या आहे झाडांची ते इष्टतम ठेवावी, ऑप्टिमम. खूप जवळ किंवा खूप दूर आपण अशी लावू नये. तसेच जे झाडाची जे वाढ आहे, अतिवाढ जो होत आहे, आता मागच्या वेळेस पावसामुळे ते अतिवाढ झाली, शेतकऱ्यांनी थोडंसं उपाययोजना करण्याचा वेळ मिळाला नाही, पण ते अतिवाढ आपण रोखण्याचे थोडेसे उपाय करावेत. शेतात साचलेले जे पाणी आहे ते म्हणजे चर काढून ते निघेल अशी व्यवस्था करावी. सोबतच जेव्हा 60 ते 90 दिवस असतो कपाशीचा कालावधी, यामध्ये पात्या, फुले आणि कळी पकडण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला कॉपर ऑक्झिक्लोराइड जे एक औषध आहे ते 25 ग्राम अधिक स्टेप्टोसायक्लिन हे प्रतिजैविक आहे ते 2 ग्राम. तर ही याची आपण एक स्टिकरसोबत मिसळून ती आपण फवारणी करू शकतो. आणि सेम जो डोज आहे, जी सेम मात्रा आहे ते आपण परत 10 ते 15 दिवसांनी रिपीट करून समोरचा जो आपल्याला प्रादुर्भाव आहे तो आपण बऱ्यापैकी रोखू शकतो. तसेच जे रस शोषणारी किडी आहेत 60 ते 90 दिवस 100 दिवसापर्यंत, आणि काही त्याचं आपण थोडंसं व्यवस्थित जे उपाययोजना दिलेल्या आहेत कीटकशास्त्रज्ञांनी त्या वेळोवेळी अंमलात आणाव्या. नंतर दुसरा जो प्रकार आहे सर बाह्य बोंडसड, तर जो बुरशीनं होतो. आपण सर इथे बाह्य बोंडसड हा एक विषय आहे, हा विषय आपण घेऊया अल्पशा विश्रांतीनंतर. अल्पशा विश्रांतीनंतर पुनश्च स्वागत. आपण बघत होतो बाह्य बोंडसड आणि बाह्य बोंडसडीवरील आता उपाययोजना आपल्याला काय करता येईल, काय माहिती देता येईल आपल्याला? तर बाह्य बोंडसड बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणजे माहीत आहे की बाह्य बोंडसड जे आहे ते बुरशीने होते. आणि यामध्ये प्रामुख्याने जे बुरशीनाशक आहे जे शिफारस केलेली आहे त्यामध्ये कार्बनडेन्झिम जे बुरशीनाशक आहे, नंतर प्रोपिनेब आहे, नंतर संयुक्त बुरशीनाशक आहे मेटिराम आणि पॅराक्लोस्ट्रोबिन हे आहे, नंतर अझोझायस्ट्रोबिन अधिक डायफनकोनेझॉल हे एक संयुक्त बुरशीनाशक आहे, नंतर आहे प्रोपिकोनेझोल आहे,
नंतर आहे फ्लुक्झोपायरोक्साइड आणि पायरेक्लोस्टोबिन. तर याची जी यापैकी कुठलीही एक याची मात्रा आपण देऊन बाह्य बोंडसड सोबतच दहिया जो रोग आहे, दहिया, पाण्यावरील बुरशीजन्य ठिपके, हे सुद्धा आपण नियंत्रणात आणू शकतो. तसेच याचा जो डोस आहे ते परत म्हणजे त्याच्या तीव्रतेनुसार, रोगाच्या तीव्रतेनुसार 10 ते 15 दिवसांनी परत आपण फवारणी करून तो नियंत्रणात आणू शकतो. निश्चितच. Yes. तर हे सरांनी जे सांगितलं आहे ते घटक सांगितलेले आहेत. बाजारामध्ये विविध कंपन्यांची औषधं उपलब्ध आहेत. हा घटक बघून शेतकऱ्यांनी ते औषधं बरोबर. घ्यावेत. हा घटक ठीक आहे ना? घटक महत्वाचा आहे. हा घटक कंपन्यांचे- महत्वाचा आहे. हा, घटक तसंच मी म्हणतोय की हा झाला बोंडसड, आणि सद्य परिस्थितीत ह्याच्या पुढच्या कालावधीत ही बोंडसड येण्याची शक्यता कितपत आहे? हां. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे आता हा नोव्हेंबर महिना आणि समोरचे जे महिने आहे त्याच्यामध्ये आंतरिक बोंड सडण्याचा जो प्रकार आहे तो आपल्याला आढळून येणार नाही, नगण्य असेल. कारण की पाऊस जे आहे तो थांबून गेलेला आहे, वातावरणातील जे म्हणजे तापमान जे आहे ते सुद्धा अतिशय कमी झालेलं आहे. तर त्याच्यामुळे हा प्रकार आपल्याला आढळून येणार नाही. तसेच जो दुसरा जो प्रकार आहे बाह्य बोंडसड आणि जे काही बुरशीजन्य रोग आहे, दहिया आहे, पानावरील ठिपके आहेत, तर हा जो प्रकार आहे हा आपल्याला ओलीत असणाऱ्या कपाशीमध्ये थोडासा आढळून येईल. तसेच दहिया जो आहे तो ह्या सध्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसत आहे. तर त्यासाठी आपण जे बुरशीनाशक आता मी सांगितलेले आहे तुम्हाला, तर त्यापैकी कुठलेही एक आपण मारू शकतो आणि तीव्रतेनुसार परत त्याचा 10 ते 15 दिवसांनी फवारणी करून तो नियंत्रणात आणू शकतो. निश्चितच. सर, आता मला एक विचारायचं आहे की बोंडसडचा विषय मार्गदर्शन झालं, तसं पुढील हंगामात गुलाबी बोंडअळी येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे किंवा कोणची खबरदारी घेतली पाहिजे? शेतकऱ्यांनी आता तुमच्या शेतामध्ये कापूस जवळपास 5 महिन्याचा, 5 ते 6 महिन्याचा झालेला आहे. तर काही ठिकाणी 1 ते 2 वेचण्या झालेल्या आहेत, काही ठिकाणी आता 1-2 होतील. तर शेतकऱ्यांना अशी माझी विनंती आहे की त्यांनी आताचा जो कापूस आहे तो डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत ठेवावा. तुमच्याकडे ओलिताची सोय असेल तर तुम्ही दुसरं काही भाजीपाला किंवा मग गहू, हरभरा हे पिकं तुम्ही घेऊ शकता. आणि नंतरची जी पेरणी आहे पुढच्या हंगामामध्ये ही तुम्ही आपल्या जूनमध्येच करा. पूर्व हंगामी कापसाची लागवड करू नका, कारण की जिथे जिथे पूर्व हंगामी कापसाची लागवड झालेली आहे तिथे तिथे जुलै महिन्याच्या शेवटी आपल्याला गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव बघाव्यास मिळाला. तर ही जी पूर्व हंगामी कापसाची लागवड समजा केली आपण, त्याच्यामध्ये सुरुवातीला जे निघणारे पतंग असतात ते त्याच्यामध्ये जेव्हा तुमच्या कपाशीवर पात्या, फुलं किंवा बोंडं लागतात त्यावेळेस प्रादुर्भाव करतात. आणि नंतर समजा आपण त्याच्यावर नियंत्रण केलं नाही तर त्या परत मग जे जूनमध्ये लावलेली कपाशी आहे त्याच्यामध्ये जाऊन आपले जे पहिली पिढी जी तयार होते ती परत ती दुसऱ्या पिकावर जाते आणि त्याच्यानंतर परत प्रादुर्भाव करतात. साधारणतः ही गुलाबी बोंडअळी ही पिकाच्या 90 दिवसानंतर येते. पण समजा पूर्व हंगामी कापूस लावला तर तुम्हाला याचा प्रादुर्भाव सुरुवातीलाच म्हणजे जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्यातच मिळते. त्याच्यामुळे तुम्ही पूर्व हंगामी कापसाची लागवड टाळावी. आणि जेव्हा तुमचं पीक हे 45 दिवसात झालं, जून महिन्यामध्ये पेरलेलं, तर त्यावेळेस तुम्ही कमीत कमी 2 प्रति एकरी कामगंध सापळे लावा. त्यानंतर 50 ते 60 दिवसामध्ये निंबोळी अर्क किंवा नीम तेल किंवा यांचं मिश्रणसुद्धा तुम्हाला वापरता येईल. आणि जशी जशी गरज पडली समजा तुमच्या कामगंध सापळ्यामध्ये नर जसे अडकतील त्याच्यानुसार तुम्हाला काही जे रासायनिक कीटकनाशक मी सांगितले त्याच्यापैकी आलटून पालटून आपल्याला उपयोग करता येईल. तर हे समजा आपण गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्या अगोदरच आपण समजा उपाययोजना केल्या तर याच्यापासून नियंत्रण करणे शक्य आहे. एकदा समजा गुलाबी बोंडअळी बोंडामध्ये गेली आणि त्याच्यामध्ये आतमध्ये बियामध्ये खाऊ लागली तर बाहेरून किती कीटकनाशकाचा जरी फवारा केला तरी त्याच्यापासून नियंत्रण मिळणे शक्य होत नाही. निश्चितच. सर, एक प्रश्न छोटासा मध्ये की आपण म्हणाला पूर्व हंगामी, तर पूर्व हंगामी कापसाची लागवडचा साधारण कालावधी किती तारखेपर्यंत सुरू होतो आणि किती तारखेपर्यंत संपतो? पूर्व हंगामी कापसाचा कालावधी साधारणतः एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात याचा सुरू होतो आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असतो. साधारणतः आपलं असं एक सुझाव राहील की शेतकऱ्यांनी जेव्हा व्यवस्थित पाऊस पडतो साधारणतः 80 ते 100 मिलीमीटर त्याच्यानंतरच कापसाची लागवड करावी, जेणेकरून आपल्याला गुलाबी बोंडअळीपासून एक सुटका मिळू शकता. तर शेतकरी बंधूंनो,
आपल्याला दोन्हीही मार्गदर्शकांनी अतिशय उत्तम अशी माहिती दिलेली आहे। या माहितीचा वापर त्यांनी पुढील हंगामात करावा, आपलं रोग आणि कीडमुक्त शेत ठेवावं आणि या माहितीचा आधार घेऊन आपलं उत्पादनात निश्चित भर पाडावी। मी शेतकऱ्याच्या वतीनं आणि दूरदर्शनच्या वतीनं आपला आभारी आहे। धन्यवाद। धन्यवाद। दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या कृषी विषयक कार्यक्रमांबद्दल आपल्या प्रतिक्रिया, शेतीविषयक आपले प्रश्न आणि कृषी तंत्रज्ञानावर आधारित आमच्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला कशा स्वरूपाचे बदल अपेक्षित आहेत याबद्दल आम्हाला अवश्य कळवा। 9969023081 या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा ddmumbaikrishi@gmail.com या ईमेल आयडीवर। आपल्या व्हॉट्सअप पोस्टमध्ये आणि मेलमध्ये आपलं नाव आणि पत्ता अवश्य लिहा।